उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। त्यानुसार मडगाव जंक्शन पनवेल मडगाव जंक्शन दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे। केंद्र सरकारने सर्व मंत्रालय विभाग क्षेत्रीय तसंच स्वायत्त संस्थांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देणं बंधनकारक केलंय। वेतन देण्यात विलंब झाल्यास कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा सरकारनं दिलाय। मुंबई शहर आणि उपनगराला पाणी पुरवठा करण्याकरता पिसे पांजरपूर या संकुलात असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेने या संकुलात प्रतिदिन 910 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचं ठरवलेलं आहे। नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्प क्षेत्राची पाहणी महापालिका आयुक्तांनी केली। सध्या धरणामध्ये 85 दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन आयुक्तांनी केलंय। पुण्यातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचं महापालिकेने निश्चित केलंय। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याकरता हा निर्णय घेण्यात आला। या रस्त्यांसाठी 1200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, तर रस्त्यांसाठी भूसंपादनाचं काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेगानं सुरू आहे। 11वीचे वर्ग 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत। दरवर्षी 90% प्रवेश लवकर पूर्ण होत असले तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या फेऱ्यात प्रवेश मिळत नसल्यानं अतिरिक्त फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं कठोर पाऊल उचललेलं आहे। शिक्षक भरतीचा आकडा गाठण्यात अपयशी ठरणाऱ्या महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया यंदा रोखली जाणार आहे। या नियमावलीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। काही इयत्तांची पाठ्यपुस्तकं शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये बदलणार आहेत। त्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 2री, 3री, 4थी आणि 6वी या इयत्तांना नवीन पाठ्यपुस्तकं लागू होणार आहेत, तर 5वी, 7वी, 9वी आणि 11वी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचं यंदा शेवटचं वर्ष आहे। पीएमपीएतील वाढता बेशिस्तपणा आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी चालकांसाठी CIRT प्रशिक्षण सक्तीचं केलेलं आहे। दर 2 दिवसांनी 45 चालकांना प्रशिक्षण दिलं जात आहे। आतापर्यंत 1484 चालकांचं प्रशिक्षण पूर्ण झालंय। उर्वरित 1730 चालकांचं प्रशिक्षण अद्यापही सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दरेगावी मुक्कामी आहेत। 2 दिवस त्यांचा दरेगावात मुक्काम असणार आहे। कांदाट खोऱ्यात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची पाहणी आज शिंदे करणार आहेत। राजा शिवाजी चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेते रितेश देशमुख यांनी सांगलीमध्ये हजेरी लावली आहे। श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं सांगलीत राजा शिवाजी चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता। यावेळी रितेश देशमुख यांची सांगली शहरातून मिरवणूक काढण्यात आली। जैवविविधतेसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरातील जलाशयात यंदा निसर्गानं अनोखी उधळण केली आहे। सुमारे 2.5 एकर क्षेत्रफळाच्या बेटावर तब्बल 2 ते 3 हजार सहस्र कमळ पुष्पे फुलली आहेत। विशेष म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यात बहरणारी ही कमळ पुष्प यंदा मे महिन्यातच उमलल्यानं पर्यटक आणि पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे। नाशिकच्या येवल्यातील महाराणा प्रताप पुतळा बंदेलपुरा तालीम संघापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय। येवला नगर परिषदेचे नगरसेवक समीर समदाडिया यांच्या माध्यमातून ही कामं मंजूर करण्यात आली आहे। यावेळी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकही उपस्थित होते। पुणे महानगर परिवहन मंडळाने प्रवासी वाहतुकी व्यतिरिक्त जाहिरातींमधून उत्पन्न वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। पीएमपीएला 13.5 कोटी रुपये जाहिरातीमधून उत्पन्न मिळालंय। जाहिराती केल्यास निश्चित उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुणे विमानतळावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। दैनंदिन प्रवासी संख्या आता 18,000च्या घरात पोहोचली आहे। पर्यटनासाठी गोवा, केरळ, हिमाचल आणि काश्मीरकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढली असून विकेंडला विमानांचं बुकिंग फुल होत आहे। हिंगोलीच्या जिल्हा न्यायालयात घेण्यात आलेल्या महालोक अदालतीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रकरणं तडजोडी निकाली काढण्यात आली आहे। ॲडव्होकेट सुरेश गडदे यांच्या कार्यालयातील 130 प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे।
छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल 20,000 मालमत्तांना 1,000 रुपयांपेक्षा कमी मालमत्ता कर लावलेला आहे. एवढा कमी कर असूनही बहुतांश नागरिक कर भरतच नाहीयेत. गेल्या 20 वर्षांमध्ये मनपानं मालमत्तांची फेर तपासणी केली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे कमी कर असलेल्या मालमत्तांची आता महापालिका फेर तपासणी करणार आहे. पुण्यातील 36 धोकादायक झाडं आणि इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेने नोटिसा बजावल्यात. तसंच जुने वाडे, जुन्या इमारती धोकादायक राहण्यास अयोग्य असल्यानं तिथं वास्तव्य करू नये असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलंय. मुंबई महापालिकेच्या पाईप दुरुस्तीच्या कामानंतर सुद्धा दक्षिण मुंबईत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा मनपानं दावा केला तरी सुद्धा काही भागातल्या रहिवाशांना अद्यापही कोणता दिलासा नाही. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे पाणी स्रोत कोरडे पडल्याने अंकाई परिसरासह 33 गावं आणि 37 वाड्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मात्र नागरिकांना हंडाभर पाण्याकरता भटकंती करण्याची वेळ आली आहे. यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर एका मुलीचा मृत्यू झालाय. पाणी टंचाई असल्यानं पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा अचानक मृत्यू झाला तर हा मृत्यू उष्माघातानं झाल्याची शंका कुटुंबियांकडून व्यक्त केली जाते. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा इथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी 2 बिबटे जेरबंद झालेत. या बिबट्यांची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे. मात्र अद्यापही या परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागाच्या पुढे असणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाजवळ वाघानं एका महिलेवर हल्ला केला. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जात असलेल्या महिलेवर वाघानं हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान फसल बीमा योजनेअंतर्गत पीक विमा काढला होता. मात्र अवकाळी पावसाच्या नुकसानीनंतर मोबदला अत्यल्प दाखवत असल्यामुळे नगरसूल गटातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी मोबदला मिळवून देण्याकरता प्रयत्न करू असं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं. नाशिकच्या येवल्यातील पारेगाव रोड परिसरात येवला नगरपालिकेच्या वतीने भर रस्त्यातच वॉटर वॉल चेंबर तयार करण्यात आलं. या चेंबरवर कुठलंही झाकण नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता येवला नगरपालिकेच्या नगरसेविका शीतल शिंदे यांनी गांधीगिरी पद्धतीनं चेंबरला पुष्पहार घालून आंदोलन केलं. नाशिकच्या चांदवडमधील मंगरूळ टोल प्लाझा कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 महिन्यांपासूनचं वेतन थकीत आहे. या संदर्भात शिवसेनेचे नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने चांदवड उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. थकीत वेतन लवकर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. खारघर परिसरात बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून 40 लाख रुपये किमतीचं 57 तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या 7 जणांच्या टोळीला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. या दरोड्याचा सूत्रधार तक्रारदाराचाच मित्र असल्याचं समोर आलंय.